आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचं लोणचं. ह्या मिरच्यांना आपण असे गोल आकारात कापून घेऊया आणि हे काप झाल्यानंतर आपण त्यांना एका मोठ्या बॉलमध्ये काढून घेऊया. गॅसवर आपण एक पॅन ठेवूया आणि त्यात राईची डाळ हलकी अशी भाजून घेऊया. छान प्रकारे भाजल्यानंतर आपण ही डाळ एका छोट्या बॉलमध्ये काढून घेऊया. आता आपण मिरचीमध्ये हळद ॲड करू, चवीनुसार मीठ ॲड करू आणि त्यात आपण मेथीचे जाडसर कुटलेले दाणे टाकूया आणि आपण भाजलेली राईची डाळ टाकूया आणि त्यात आपण एका निंबूचा रस ॲड करूया. आणि आता परत आपण कढईत 1 वाटी तेल छान प्रकारे गरम करून घेऊया आणि त्यात राईला फोडणी देऊया. फोडणी झाल्यानंतर आपण ते तेल गार व्हायला ठेवू आणि ते गार झाल्यानंतर छान प्रकारे आपण ते मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे हे आपलं लोणचं तयार आहे. याला आपण एका काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवू शकतो.